बाल कृष्ण महाराज की जय। मी स्मरणिका गुरु प्रज्ञासागर बाबा महानुभाव। मी तुम्हाला अशी एक छान पैकी लीळा आज सादर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे। ती आहे दाहीची। एकदा श्री प्रभू दाहीच्या घरी जातात आणि तेथे एक रांजणापाशी द्राक्ष वेल असतो। तो मोठा असतो, त्याला बारीक बारीक द्राक्ष लागलेले असतात। ते गोसावी उपटून नेतात तर दाही म्हणते, जीजी असं का केलं? इतका मोठा झालेला वेल, फळं फुलं आलेला का बरं आपण उपटला? तर श्री प्रभू काही न बोलता दाहीचाही पाय धरून तिला फरफटत नेऊ लागले आणि तिची आईने पाहिले आणि म्हणाली, प्रभूजी प्रभूजी, आपण सोडा दाहीला, परंतु ते वेल न्या। परंतु श्री प्रभू कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता दाहीला आणि त्या वेलाला फरफटत नेऊन एका पेवात नेऊन टाकलं आणि श्री प्रभू तसेच निघून गेले। आणि मग दाहीची आई आली आणि म्हणाली, दाही दाही, लागलं का कुठं? छे ग आई, श्री प्रभू मला जसं ओढत ओढत आणत होते तसं तसं मला आनंद होत होता। मग दाहीला तिच्या आईने पेवातून बाहेर काढले। मग तिसऱ्या दिवशी श्री प्रभू डबल आले। आणि तो पेवातला वेल उचलला आणि घेऊन आले आणि त्या रांजणाजवळ खोदलं आणि तेथे लावून दिलं आणि त्याला 3 ओंजळ्या पाणी टाकलं आणि तसेच श्री प्रभू निघून गेले। आणि डबल तिसऱ्या दिवशी तो वेल मोठा झाला, त्याला बारीक बारीक फळे लागले, द्राक्ष लागले, पाने आली, फुले आली आणि तो ब्राह्मण रोज श्री प्रभूंची लीळा गात आणि श्री प्रभूंच्या दर्शनालाही जात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय।